हे अविनाश ब्लॉगर. हे बघा पुण्याला हवेत बघा. आणि आमच्याकडे घरी जाण्याचा रस्ता. आता चाललोय घरी जाऊन कपडे बिपडे चेंज करायची. कपडे बिपडे हातपाय तोंड धुवायचं. मग पाच सहा गायांचं खायला काढायचं. हे बघा आमच्या इकडला परिसर कसा वाटला तुम्हाला. आता चाललोय घरी जायचं, कपडे बिपडे चेंज करायची, खायला वेळेला काढायचं, खायला आणायचं, खायला आणल्यानंतर पोटे बिटे करायची. मी चाललोय घरी. आमच्या ह्या कॅनेलचं काम चालू आहे. आता कॅनेल सिमेंट कॉन्क्रीट होणार आहे. हे बघा मी जातात आता स्टिंग पेज जाणार आहे या स्टिंग प्यायला. हे बघा आमच्या इकडे ऊस कसे आहेत, वातावरण कसं हे बघा. कसा वाटतं आमच्या इकडले वातावरण. हे बघा हे इथं कॅनेलने पाणी आलं, याचं अजून असं पाणी निघतं. बघा तुम्हाला हे नारळाची झाडं दिसतात. ते हॉटेल नारळाची वाडी असं नाव आहे. पुढे जाताना तुम्हाला दिसेल. हे बघा हा ऊस कसा वाटतो तुम्हाला. हा आमच्या भाऊकीचाच ऊस आहे, म्हणजे शेजारच्याच आहे. हे बघा गावातून पाणी आलेलं आहे. तिकडं वर दिसतंय ना, तिकडं शेती त्यांची शेती आहे. लोड बसत नाही म्हणून इथून कॅनेल उचले मोठा टाकून पलट नेले तिकडं पाणी. हे बघा एवढा धना होता, आत्ताच गेलाय 10 दिवसापूर्वी. बघा पाणी कसं येईल. हे बघा हॉटेल नारळाची वाडी. इथं संपतो माझा हा ब्लॉग. धन्यवाद. मी गायांना खायला घेऊन खायला तोडलेलं एवढं आणखीन तोडायचे. चल मम्मी. हे बघा गाईच, मी माझ्या वासलांना खायला घेऊन चाललो आहे. बघा गाईच खायला घेऊन चाललो आहे गायांना. आणखीन तोडलेलं आणखीन न्यायचं आहे. भेटूया आपण.